നമസ്കാർ. സ്പിരിച്വൽ അനാറ്റമി സെഷനിൽ നമ്മൾ प्रपन्ना प्रभु स्टेट पറ്റി डिस्कस ചെയ്തു. स्पिरिचुअल एनाटॉमी में हम प्रपन्ना प्रभु यानी 9th पॉइंट के बारे में डिस्कस कर दिया है. अभी हम प्रभु पद में पहुंच गए हैं. നമ്മളിപ്പോൾ प्रभु पॉइंटिലേക്ക് കടക്കുകയാണ്. प्रभु पद का जो बिगिनिंग है वो 10th पॉइंट है. 10ാമത്തെ പോയിന്റാണ് പ്രഭു പോയിന്റിന്റെ ബിഗിനിങ്. അപ്പോൾ ഈ 10ാമത്തെ പോയിന്റ് എങ്ങനെയാണ് കണ്ടെത്തുക ഞാനിവിടെ കാണിച്ചിരിക്കുന്നത്. നമ്മുടെ രണ്ട് ചെവി എടുക്കുക, ചെവിയുടെ ലോബ്യൂൾസ്. इधर से एक सीधा लाइन इधर ज्वाइन करो, ये आता है सहस्रदल कमल. सहस्रदल कमल है. सहस्रदल कमल ऐसा है जहाँ से प्रपंच की उत्पत्ति हुआ है, उसका रिप्रेजेंटेशन हमारे बॉडी में इधर है. सहस्रदल कमल है. इसमें से 2 उंगलियां आगे लाओ तो वो 10th पॉइंट आता है, और उसमें से 2 उंगली पीछे जाओ तो 11th पॉइंट आता है. सहस्रदल कमलम 10ാമത്തെ പോയിന്റ് 11ാമത്തെ പോയിന്റ് ഇടയിലാണ്. सहस्रदल कमल का बहुत ही इम्पोर्टेंस अभी तक ऐसे बहुत आध्यात्मिक शास्त्रों में दिया है. सहस्रदल कमलम सहस्रारम എന്നെല്ലാം പറയും. अब मेरे आध्यात्मिकता का सबसे बड़ा लक्ष्य माना जाता था पहले. उधर है जो सच्चित आनंद है. वो सच्चित आनंद പറഞ്ഞ തലം. അപ്പോൾ നമ്മളൊരു ബ്രഹ്മം സച്ചിദാനന്ദമാണ്, സത്യം चित्त आनंद, और वहाँ से प्रपंच का उत्पत्ति होता है. हमने सुना है आनंदम ब्रह्मेदि वजानात, आनंद ही ब्रह्म का क्वालिटी है. और प्रज्ञानम ब्रह्म, कॉन्शियसनेस ആണ് भगवान ब्रह्मम എന്നാണ് उपनिषद പറയുന്നത്. बट बाबूजी महाराज ने बोला ऐसे हमको बहुत आगे जाना है. बाबूजी महाराज പറഞ്ഞിരിക്കുന്ന सहस्रदल कमलम स्पिरिचुअलिटी में 0 वैल्यू है. पहली बार सहजमार्ग में बोला कि सहस्रदल कमल का स्पिरिचुअलिटी में वैल्यू नहीं. वो एक ब्लॉक भी बन सकता है. अब वो एक सर्कल है, उधर घूम सकता है. हमें उधर से जो कॉन्शियसनेस है, वो बोध है, उसका ओरिजिन है, उधर जाना है. നമുക്ക് ഈ ബോധത്തിൻ്റെ തുടക്കത്തിലേക്ക് പോകണം, സോഴ്സിലേക്ക് പോകണം. ഇത് सहस्रदल कमल के बहुत आगे हमको जाना है. अब നമ്മൾ ഈ 10th पॉइंट में आते हैं तो हम ब्राइटर वर्ल्ड में प्रवेश करते हैं. जो हम बोलते हैं विस्पर्स फ्रॉम ब्राइटर वर्ल्ड, वो ब्राइटर वर्ल्ड है, प्रकाश लोक बोलते हैं. ये 10th पॉइंट के अविടുന്ന് കടക്കുമ്പോഴാണ് നമ്മൾ ब्राइटर वर्ल्ड में प्रवेशिക്കുന്നത്. और 10th पॉइंट से 12th पॉइंट तक पूरा एरिया को मास्टर का, भगवान का या सेंटर का, वो फर्स्ट माइंड बोलते हैं, गॉड्स फर्स्ट माइंड, पहला मनस. ये है ये रीजन 10th पॉइंट टू 12th पॉइंट. और ये फर्स्ट पॉइंट हमने ട്രാൻസെൻഡ് किया तो हम सीधा सेंट्रल रीजन में आएंगे. ഈ ഫസ്റ്റ് പോയിന്റ് നമ്മൾ കടന്നാൽ പിന്നെ എത്തുന്നത് സെൻട്രൽ റീജിയനാണ്. അപ്പോൾ നമ്മുടെ ആദ്യത്തെ ചിന്ത, हमारे पहली चिंता वो आता है फर्स्ट माइंड में. നമ്മുടെ ആദ്യത്തെ ചിന്ത വരുന്നത് ഫസ്റ്റ് മൈൻഡ്. അതുകൊണ്ട് ഫസ്റ്റ് മൈൻഡ് सबसे प्योर होता है. प्रेम का चिंता, സ്നേഹത്തിന് ചിന്തയാണ് ഫസ്റ്റ് ചിന്ത. അതുകൊണ്ടാണ് അത് विस्पर्स फ्रॉम द ब्राइटर वर्ल्ड, वो सुन नहीं सकता. हमारे मास्टर उधर से आते हैं और मैसेजेस इधर देते हैं श्रुति के रूप में. अब हम उधर जाना है. जैसे एक मीटिंग पॉइंट होता है ना, നമ്മൾ मीटिंग ചെയ്യാൻ പോകുന്നു, प्रधानमंत्री को मिलने जा रहे हैं, एक कैबिन होता है, उधर जाते हैं, कोई बाहर नहीं है, सुनते हैं क्या करना है, वापस आ जाता है. വേറെ ആർക്കും അറിയില്ല. ഇതാണ് मीटिंग. അപ്പോൾ ये सब विस्पर्स उधर है, उधर रिकॉर्ड किया है. हम कभी भी उधर जा सकते हैं और रह सकते हैं. അപ്പോൾ നമ്മൾ ഈ വിസ്പേഴ്സ് വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ശരിക്കും इतने भक्ति में रहते हैं तो हम सीधा ब्राइटर वर्ल्ड में मास्टर के पास है. നമ്മൾ ആ സെൻസേഷനിൽ ഇരിക്കുകയാണ്, सुनना नहीं है, अंदर का जो फीलिंग है उधर कनेक्ट करना है. अब इधर 10th पॉइंट प्रधान, उसको प्रभु भाव बोलते हैं. प्रभु, प्रपन्न प्रभु, प्रभु, ये प्रभु भाव 10th पॉइंट से 12th पॉइंट तक एक्सटेंड होता है. പ്രഭു ഭാവ് 10th पॉइंट 12th पॉइंट വരെ എക്സ്റ്റെൻഡ് ചെയ്തു. അപ്പോൾ ഇവിടെ എന്താ പ്രത്യേകത പറഞ്ഞാൽ प्रभु भाव का जो क्या प्रत्येकता है, प्रभु भाव എന്ന് പറഞ്ഞാൽ बिलोंगिंगनेस. प्रपन्न प्रभु भाव में ऐसा है कि मैं स्लेव हूँ, मैं सेवक हूँ, मास्टर है मैं सेवक. ये बार बार आता जाता है. प्रभु भाव में आ गया तो ये सेवक का भाव चला गया. मैं ही हूँ प्रभु का जो प्रभु जैसे बिहेव करता है ऐसे बिहेव करने लगता है. बिलोंगिंगनेस.
क्योंकि मेरा ही संपत्ति है सब. सभी में एकता हमको महसूस होने लगता है. നമുക്ക് എല്ലാവരും ഉള്ളിൽ യോജിപ്പ് കാണാൻ തുടങ്ങും. सेपरेशन नहीं है. आप है, ये लोग है, सभी मेरा, मैं हूँ, डिफरेंस नहीं. तो आपका जो चिंता आता है मेरे अंदर पहले आता है. आपके मन में आने के पहले मेरे मन में आता है. എനിക്ക് നിങ്ങൾ ചിന്തിക്കുന്നതിന് മുമ്പേ നിങ്ങളുടെ ചിന്ത എൻ്റെ ഉള്ളിൽ വരും. ഇപ്പോൾ ഭയങ്കര സിറ്റുവേഷൻ അല്ലേ, अब मेरे आगे आप चिंता ही नहीं कर सकते. അതാണ് മാസ്റ്ററുടെ ക്വസ്റ്റ്യൻ എന്താന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾക്ക് ചിന്തിക്കാൻ പറ്റില്ല. ചിന്തിക്കുന്നതിന് മുമ്പേ മാസ്റ്റർക്ക് അറിയാം എന്ത് ചിന്തയാണ് വരുന്നത്. ഓ ഉദർ പക്കഡ് സക്ത है. അപ്പോൾ നമ്മളേക്ക് അതിനേക്കാളും സ്പീഡ്, മനസ്സിനേക്കാളും വേഗതയിൽ ഓടാൻ തുടങ്ങണം ഇപ്പോൾ. जो मन से भी ज्यादा വേഗത में चलना शुरू करते हैं. അപ്പോൾ അങ്ങനെ ഒരു സ്റ്റേറ്റിലെത്തുമ്പോൾ നമ്മൾ ഇത്ര അപ്നാപ്പൻ എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മളും മിഷനും മാസ്റ്ററും ഒന്നും വ്യത്യസ്തമല്ല. दाजी एक कथा देते हैं स्पिरिचुअल एनाटमी बुक में. स्पिरिचुअल एनाटमी बुक दाजी ഒരു കഥ പറയുന്നത്, एक आश्रम बना रहे थे गुरु, मास्टर ഒരു ആശ്രമം ഉണ്ടായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ सभी लोग उसमें काम कर रहे हैं. അപ്പോൾ एक आदमी को देखा, मास्टर अपने सक्सेसर को ढूंढने के लिए बाहर निकले हैं. മാസ്റ്റർ സക്സസറെ നോക്കാൻ വേണ്ടിയിട്ട് താഴേക്ക് പുറത്തേക്ക് ഇറങ്ങിയാണ്. അപ്പോൾ ഒരാൾ ഗാർഡൻ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുക, പൂങ്കാവനം, अपना गार्डन है वो देखभाल कर रहे हैं. तो उनसे पूछा आप क्या कर रहे हैं, तो उन्होंने बोला कि मैं गार्डन का देखभाल करता हूँ, इधर फूल पौधे देख रहा हूँ. अच्छा, अच्छी बात है, നല്ല കാര്യമാണ്. കുറച്ചങ്ങോട്ട് ചെന്നപ്പോൾ ഒരാൾ ഭക്ഷണം ഉണ്ടാക്കും, कोई भोजन बना है, तो आप क्या कर रहे हैं, मैं कैंटीन में सेवा कर रहा हूँ. तो ठीक है. ऐसे बहुत लोगों से मिले, കുറേ അഭ്യാസികൾ കാണും. ഒരാൾ ചെന്നപ്പോൾ बहुत आनंद में ब्रिक्स ले रहे हैं और आश्रम का कॉम्पाउंड वॉल में रख रहे हैं, सब काम करता ही रहता है. तो इन्होंने पूछा, गुरु ने पूछा आप क्या कर रहे हैं, तो उन्होंने बोला मैं मिशन का आश्रम बना रहा हूँ, मास्टर के लिए आश्रम बना रहा हूँ. अल्लाह അദ്ദേഹം പറഞ്ഞതാണ്, ഞാൻ എൻ്റെ മാസ്റ്ററുടെ ആശ്രമം ഉണ്ടാക്കിക്കൊണ്ടിരിക്കും. तो वही बन गया सक्सेस. क्योंकि ये जो सभी काम करते, ഈ काम അടുക്കളയിൽ പണിയെടുക്കുക, പൂങ്കാവനത്ത് പണിയെടുക്കുക, ഇതെല്ലാം വൃത്തിയാക്കുക, ഇതൊക്കെ ആർക്ക് വേണ്ടിയിട്ടാണ്? എൻ്റെ ജോലിയാണ്. ഇപ്പം എൻ്റെ मेरा घर है, मेरे घर में मैं सेपरेट नहीं करता हूँ कि मैं गार्डन करूँगा वो तुम करो, ऐसा नहीं करेंगे ना. मैं टॉयलेट नहीं क्लीन करूँ वो तुम करो, ऐसा नहीं करेगा അല്ലേ. അച്ഛനും അമ്മയും എന്താ വിചാരിക്കുക, टॉयलेट वृत्तिले वृत्तियागा, അതിന് ഡ്യൂട്ടി സെപ്പറേഷൻ ഒന്നുമില്ല. ऐसा सेपरेशन नहीं है कि ये वो काम करो वो काम करो वो काम करो, ऐसा सेपरेशन नहीं. मैं ही जाके करता हूँ, यही है प्रभु भाव का सपना. അപ്പോൾ നമുക്ക് ഒരിക്കലും ഒരു ഡിഫറൻസ് കാണില്ല. ये मेरा ही काम है, मैं किसी को ब्लेम नहीं करता हूँ. എന്തെങ്കിലും പണി നടന്നില്ലെങ്കിൽ ബ്ലെയിം ഒന്നുമില്ല, നമ്മൾ പോയി ചെയ്യാൻ തുടങ്ങും. നമ്മൾ मेरा ही है. कोई विंडो ब्रोकन हो गया तो हमने बोला कि घर का विंडो ब्रोकन है, बुलाओ कारपेंटर, हम भी बुलाएंगे ना. നമ്മൾ തന്നെ വിളിക്കില്ലേ കേട് വന്നു കഴിഞ്ഞാൽ, നമ്മുടെ വീടല്ലേ പൊട്ടിക്കിടക്കുന്നത്. ऐसा एक बिलोंगिंगनेस हमारे अंदर आ जाता है और इतना हमारा ईगो पिघल जाता है. നമ്മുടെ അഹംബോധം ഇത്രയും ഉരുക്കിപ്പോയി. अहमबोधम जो हमारे ईगो है वो अब मेरा इंस्ट्रूमेंट बनने लगता है. मैं मास्टर को नहीं देखता हूँ, मैं दुनिया को देखता हूँ. ഞാൻ മാസ്റ്ററുടെ പൊസിഷനിൽ നിന്ന് ദുനിയ ലോകം നോക്കാൻ തുടങ്ങി. പക്ഷെ ഇവിടെ ഒരു പ്രശ്നമുണ്ട്. ഇവിടെയും मुझे फीलिंग है कि मैं प्रभु हूँ, इधर भी एक प्रॉब्लम है कि मैं प्रभु. तो मेरे आगे जाना ये शायद ब्रेक हो जाता है, ब्लॉक ഉണ്ടാവാൻ സാധ്യത. അപ്പോൾ മാസ്റ്റർ का जरूर बढ़ जाता है. നമുക്ക് മാസ്റ്ററെ ആവശ്യം കൂടി വരാൻ തുടങ്ങും. ऐसा नहीं कि सहज मार्ग में गुरु की आवश्यकता कम होती है, ऐसा नहीं होगा. हमारी जरूरत बढ़ती जाती है. ഏറ്റവും മുകളിൽ എത്തുമ്പോഴാണ് ഏറ്റവും ബുദ്ധിമുട്ട്, ഏറ്റവും ടഫ്. അവിടെ എത്തുമ്പോഴാണ് വീഴാൻ സാധ്യത കൂടുതൽ. അപ്പം ഇത്ര जोर से पकड़ना चाहिए. അപ്പം നമ്മൾക്ക് സാധന ചെയ്യുക, മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യുക എന്നുള്ളത് കൂടുതൽ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ട് വരും. മാസ്റ്റർ പറയുന്നത് വരെ, जब मास्टर बोलेंगे अब तुम्हें साधना की जरूरत नहीं. एक बार बाबूजी ने चारीजी महाराज से बोला अब तुम साधना करने की जरूरत नहीं, अब तुम मेरा काम करो. चारीजी महाराज ഇനി നിങ്ങൾ മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യേണ്ട, ഇനി എൻ്റെ ജോലി ചെയ്താൽ മതി. पर एक कंडीशन है, शर्त है कि 24 आवर्स मेरा काम करना पड़ेगा. 24 മണിക്കൂർ എൻ്റെ പണി ചെയ്യേണ്ടി വരും. നിങ്ങളുടെ ഒരു പണി വേറെ ഇല്ല, तुम्हारा अपना काम नहीं है, मेरा ही काम है. तभी वो रिप्रेजेंटेटिव बनता है. इधर നമുക്ക് വീട്ടിൻ്റെ കാര്യം നോക്കാം, നമുക്ക് घर संभालना है, मेरे काम करना है. और मिशन का काम सेपरेट है. നമ്മുടെ ഉള്ളിൽ മിഷന്റെ ജോലി ഒരു വേറെ അല്ലേ. मिशन और वॉलंटरी वर्क करता हूँ मैं, वो दूसरे काम के बीच में काम है. मास्टर के लिए ऐसा नहीं, यही है काम. मिशन से सिवा कोई काम ही नहीं. മിഷൻ അല്ലാതെ വേറൊരു ജോലി ഇല്ലാതെയായി മാറും. ഞാൻ വീട് നോക്കുന്നു, वो भी मास्टर के लिए.
मैं हॉस्पिटल काम करता हूँ, वो भी मास्टर के लिए। डिफरेंस नहीं है, सेपरेशन है, कंपार्टमेंटलाइजेशन नहीं। मैं इधर जो काम करता हूँ, ये भी മിഷൻ का ही काम है. ഞാനിപ്പോൾ ഇവിടെ ചെയ്യുന്ന പ്രവൃത്തികൾ മിഷന്റെ ജോലി തന്നെയാണ്. इधर मैं एक मीटिंग बनाता करता हूँ तो वो भी मास्टर का काम है. അതാണ് ആ ഡിഫറൻസ് ആണ് നമുക്ക് വരാൻ പോകുന്നത്. इसमें सेपरेशन नहीं. ऐसा एक अभ्यासी मास्टर का रेस्पॉन्सिबिलिटी बन जाता है. ഇങ്ങനെ ഒരാള് मास्टर उत्तरवादित्वമായിട്ട് മാറും. अगर हम फेल हुआ तो क्या दर्द होगा मास्टर को. एक बार बाबूजी महाराज ने बोला, उधर एक कुत्तिया थी लक्की, ഷാജഹാൻപൂരിൽ ഒരു പട്ടി ഉണ്ടായിരുന്നു ലക്കി. അപ്പോൾ ബാബൂജി മഹാരാജ് പറഞ്ഞത് ये ലക്കി वो अभ्यासी को पहचान लेती है. अभ्यासिകളെ അറിയാം, अभ्यासिകളെ കുറയ്ക്കില്ല. अभ्यासी को देखता है, देखती तो भौंकती नहीं. तो बाबूजी महाराज इनडायरेक्टली बोलते हैं कि अभ्यासी को बोलते हैं कि वो एटलीस्ट कुत्ते के जैसे बनो. तुम लोग अभ्यासी को भी पहचानते नहीं है. कोई आता है तो मास्टर नहीं है ऐसे करके भगा देते हैं. അപ്പോൾ നിങ്ങൾക്ക് ഇത്രയും കൂടി ഒരു വഫാദാരി नहीं है, कुत्ते का वफादारी नहीं है. और हम उसके विपरीत मास्टर को कुत्ते जैसे बनाते हैं. ये भी बाबूजी महाराज ने बोले. बाबूजी महाराज ने ഒരു प्रिसेप्टर, वे दूसरे मिशन कोई स्वामी जी के पीछे जाते थे. प्रिसेप्टर അങ്ങനെ ഒരാളുണ്ടായിരുന്നു. अब बाबूजी महाराज ने लेटर में भेजा कि मुझे कुत्ता समझ के तुम के घर के सामने बांध दो, मैं तुम्हारा देखभाल करूंगा. എന്നെ ഒരു പട്ടിയായിട്ട് കരുതിയിട്ട് നിങ്ങളുടെ വീട്ടിനെ മുന്നിൽ കെട്ടണം, അല്ലെങ്കിൽ ഞാൻ നിങ്ങളെ നോക്കല്ലത്. वो भी इम्पोर्टेंस उन्होंने नहीं दिया है. आचार्य जी महाराज ने भी इतना इससे भी पेनफुल एक बोला है. सभी सोचते हैं कि मैं कॉटेज में हैप्पी होके बैठा हूँ, ചിലർ വിചാരിക്കും ഞാൻ കോട്ടേജിൽ സുഖമായിട്ട് ഇരിക്കുകയാണ്. तो उन्होंने वो कंपैरिजन किया कुत्ते के जैसा. कुत्ते को एक डायमंड नेकलेस दिया, कुत्ते को एक डायमंड नेकलेस दिया तो कुत्ते को क्या मिलता है. അതാണ് ആചാര്യജി വെച്ച് ചോദ്യമാണ്, പട്ടിക്ക് ഒരു ഡയമണ്ട് നെക്ലസ് കൊടുത്താൽ പട്ടിക്ക് എന്താ കിട്ടാണ്. तो आचार्य जी को हम एक डायमंड नेकलेस पहन के कॉटेज में बिठा रहे हैं और हम बोल रहे हैं कि आचार्य जी महाराज वो कर रहे, आचार्य जी महाराज ये कर रहे. हम उनका मानते नहीं, उनका सुनते नहीं. बाबूजी महाराज ने एक बार बोला भी है कि सभी लोग समझते हैं कि ये मिशन के പ്രസിഡന്റ് है. എല്ലാവരും വിചാരം അവരാണ് മിഷന്റെ പ്രസിഡന്റ്. ഇവിടെ അഭ്യാസി नहीं है, सभी प्रेसिडेंट बन गए ऐसे बोला. मैं लालाजी महाराज को क्या मुंह दिखाऊंगा ऐसे बोला था एक बार. दर्द हो. अब ये ഒരു സ്റ്റേജാണ് നമ്മൾ क्रूशियल स्टेज. इधर से जो गिरा ना वो सीधा स्नेक एंड लैडर, वो ये जो गेम है ना स्नेक एंड लैडर, वो क्या है, सांप और പാമ്പ് പോണി, उसमें 99 से एक सांप जाता है सीधा एक में, अല്ലേ. 99 पॉइंटिലാണ് उधर गया तो सीधा एक में जाए. ऐसा ही है ये प्रभु पॉइंट. उधर से गिरा तो सीधा फर्स्ट पॉइंट में चला जाता है, फिर आगे काम करना पड़ता है. इसीलिए बाइबल में बोलता है कि लूसीफर जो एंजल थे वो सत्तान बन गया. जो सत्तान है ना, जो सत्तान शैतान बोलते हैं, वो सबसे बड़ा एंजल था. उसमें घमंड आ गया कि मैं सबसे बड़ा प्रभु हूँ, अभी मेरे आगे कोई नहीं. और भगवान के चैलेंज करने लगता है, मुझे भगवान से ही लड़ना है. हिरण्यकश्यप ने बोला, क्या बोला, ഞാൻ നിങ്ങളോട് യുദ്ധം ചെയ്യില്ല, मुझे नारायण से लड़ना है. उसने सोचा कि मैं भगवान से भी बढ़ गया. അപ്പോൾ ഈ ഒരു സ്റ്റേജാണ് ഇവിടെ നമ്മൾക്ക് ക്രൂഷ്യൽ. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ ध्यानिക്കുമ്പോൾ ഈ प्रभु पॉइंट जो हम 10th पॉइंट क्रिएटर का पॉइंट है. क्रिएटर के उधर सहस्त्रदल कमल है, जो भगवान ने विश्वरूप दर्शन किया. जो अर्जुन को विश्वरूप दर्शन किया वो सहस्त्रदल कमल से है. അവിടെ നിന്നാണ് ക്രിയേറ്റർ താഴേക്ക് സൃഷ്ടി നടക്കുന്നത്. इसीलिए उनको सभी दिखाई दे, फ्यूचर पास्ट प्रेजेंट सब दिखाई देता है, क्योंकि उधर से यूनिवर्स का. और वो डर क्या जाता है, अर्जुन डर जाता है. हमको डरने की बात नहीं है, क्योंकि हम मास्टर उदय हमारे रखते नहीं. നമ്മൾ ശാസ്ത്രകമത്തിൽ ഇരിക്കില്ല, നമ്മൾ അനുഭവിക്കില്ല, हम उधर से आगे चले जाते हैं. तो നമുക്ക് അങ്ങനത്തെ വിഷനൊന്നും തരാതെ നമ്മൾ പേടിച്ചു. इसलिए हम साधमार्ग अभ्यासी को ऐसा विषन कभी नहीं मिलेगा. അപ്പോൾ ഇത്രയും പറഞ്ഞുകൊണ്ട് നമുക്ക് ഇന്നത്തെ ഇത് प्रभु 10th पॉइंट के बारे में हम शुरू करेंगे. 10th पॉइंट का जो सेंटर है एयर पॉइंट है, എയർ ആണ്. അഞ്ചാമത്തെ പോയിന്റ് അതേ ക്വാളിറ്റിയാണ് 10th. फर्स्ट पॉइंट और 10th पॉइंट एक जैसा है. सेंटर में आता है एयर, वायु. 12 में आता है अर्थ.
3 में आता है आकाश, 6 में आता है फायर, इधर आता है वाटर. इन्हें 10th पॉइंट है क्वालिटीज. अभी आज हम करेंगे कि 9th पॉइंट से 10th की पॉइंट की तरफ हम शिफ्ट करेंगे. ഇത് നമ്മൾ ചെയ്യാൻ പോകുന്നത് 9th पॉइंट നിന്ന് 10th पॉइंट शिफ्ट. 9th पॉइंट का जो 12 o'clock क्वेश्चन में एयर एयर एलिमेंट है, उधर से हम 9th पॉइंट से 2 फिंगर्स नीचे है. 10th पॉइंट 2 വിരൽ താഴെയാണ് 9th पॉइंट. अविടുന്ന് एयर पॉइंटिൽ जो 12 उधर से हम 10th पॉइंट की तरफ मूव करेंगे. अगले संडे अगले सत्संग में हम 10 पॉइंट का यात्रा शुरू करेंगे. तो इന്ന് നമ്മൾ ആ ഷിഫ്റ്റാണ് ചെയ്യാൻ പോകുന്നത്. അപ്പോൾ हमारा मेडिटेशन आर 9 पॉइंट में ही है, उसका जो कंप्लीट करके हम 10 पॉइंट की तरफ मूव करेंगे. കണ്ണുകൾ അടച്ച് ശാന്തമായിരിക്കും. आंख बंद करके शांत होके बैठिए. നമ്മൾ मेडिटेशन फर्स्ट पॉइंट നിന്നാണ് തുടങ്ങുക. हम मेडिटेशन चालू करेंगे फर्स्ट पॉइंट से. फर्स्ट पॉइंट लेफ्ट साइड ऑफ ചെസ്റ്റ് ലോവർ പാർട്ടിലാണ്. ഹൃദയത്തിൽ ദിവ്യപ്രകാശം മനസ്സിനെ ആകർഷിക്കുന്നു എന്ന സങ്കല്പത്തിലിരിക്കുക. हृदय में मौजूद दिव्य स्रोत से आती हुई दिव्य प्रकाश मन को आकर्षित करते हुए महसूस कीजिए. ആ ദിവ്യപ്രകാശത്തിൽ ധ്യാനം ആരംഭിക്കും. उस दिव्य प्रकाश में ध्यान शुरू कीजिए. മനസ്സിൽ ചിന്തകൾ വരുന്നുണ്ടെങ്കിൽ മൃദുവായി അവയെ അവഗണിക്കുക. ദിവ്യപ്രകാശത്തിൽ ധ്യാനം തുടരുക. मन में अगर चिंताएं आती है तो उनको इग्नोर कीजिए और दिव्य प्रकाश में ध्यान चालू रखिए. प्लीज स्टार्ट मेडिटेशन. ഇനി നമ്മൾ 4th पॉइंट शिफ्ट ചെയ്യാണ്. हम 4th पॉइंट की तरफ शिफ्ट कर रहे हैं. श्रद्धा 9th पॉइंट की तरफ लाना है. നമ്മുടെ ശ്രദ്ധ 9th पॉइंट കൊണ്ടുവരണം. അപ്പോൾ ആദ്യം ശുദ്ധീകരണമാണ്. पहले सफाई करेंगे. 9th पॉइंट സെൻറ്റർ വാട്ടർ എലിമെൻ്റ് ആണ്. അവിടെ ശുദ്ധീകരണം നടക്കുന്നതായി അനുഭവിക്കും. 9th पॉइंट के सेंटर में वाटर एलिमेंट है, उधर सफाई हो रही है. अभी 5th पॉइंट में आएगी. 5th पॉइंट കഴുത്തിൻ്റെ ലോവർ പാർട്ടിലാണ്. അവിടെ वाटर एलिमेंट 9 o'clock പൊസിഷനിലാണ്. उधर वाटर एलिमेंट 9 o'clock पोजिशन में है, उधर सफाई हो रही है. ഇനി ഫസ്റ്റ് പോയിന്റിലേക്ക് വരും. ഫസ്റ്റ് പോയിന്റ് ലെഫ്റ്റ് സൈഡ് ഓഫ് ചെസ്റ്റ് ലോവർ പാർട്ട്. അവിടെ 6 o'clock പൊസിഷനിലാണ് वाटर एलिमेंट. उधर 6 o'clock पोजिशन में वाटर एलिमेंट है, उधर सफाई हो रही है. ഇനി സെക്കൻഡ് പോയിന്റിലേക്ക് വരും. സെക്കൻഡ് പോയിന്റിൽ 3 o'clock പൊസിഷനിലാണ് वाटर. सेकंड पॉइंट राइट साइड ऑफ चेस्ट लोअर पार्ट. उधर 3 o'clock पोजिशन में वाटर एलिमेंट है, उधर सफाई हो रही है.
ഇനി തേർഡ് പോയിന്റിലേക്ക് വരും. ലെഫ്റ്റ് സൈഡ് ഓഫ് ചെസ്റ്റ് അപ്പർ പാർട്ട്. അവിടെ 12 o'clock क्वेश्चन वाटर. थर्ड पॉइंट में 12 o'clock क्वेश्चन में वाटर एलिमेंट है, उधर सफाई हो रही है. ഇപ്പോൾ ക്ലീനിങ് കഴിഞ്ഞു. ഇനി തിരിച്ച് നമ്മൾ ഫോർത്ത് പോയിന്റിലേക്ക് കൊണ്ടുവരികയാണ്. वापस फोर्थ पॉइंट में आइए. अपना अटेंशन 9th पॉइंट की तरफ लाइए. നമ്മുടെ ശ്രദ്ധ 9th പോയിന്റിലേക്ക് കൊണ്ടുവരണം. ഇപ്പോൾ 9th പോയിന്റിന്റെ क्वालिटी ആയിട്ടുള്ള ह्यूमिलिटी, सरेंडर. 9th पॉइंट का जो क्वालिटीज है विनय, शरणागति, അവിടെ എല്ലാ എലിമെന്റ്സിന്റെയും ക്വാളിറ്റീസും യോജിച്ച് उधर सभी जो एलिमेंट्स का क्वालिटीज है वो सब सम्मिलित होके हम अब प्रभु पॉइंट 10th पॉइंट की तरफ മൂവ് कर रहे हैं. നമ്മൾ 10th പോയിന്റിലേക്കാണ് നീങ്ങുന്നത്. ഇപ്പോൾ 9th പോയിന്റിന്റെ 12 o'clock ക്വസ്റ്റ്യനിൽ എയർ എലിമെന്റ് ആണ്. 10th പോയിന്റിന്റെ സെന്ററിൽ എയർ എലിമെന്റ് ആണ്. ഇപ്പോൾ 9th പോയിന്റിന്റെ 12 o'clock ക്വസ്റ്റ്യനിൽ 10th ചക്രയുടെ സെന്ററിലേക്ക് മൂവ് ചെയ്യാണ്. 9 o'clock क्वेश्चन के 9th पॉइंट के 12 o'clock क्वेश्चन से 10th पॉइंट की सेंटर की तरफ हम धीमे से मूव कर रहे, शिफ्ट कर रहे हैं. ഈ ഒരു സങ്കല്പത്തിൽ ധ്യാനിക്കൂ. इस संकल्प में ध्यान कीजिए. प्लीज स्टार्ट मेडिटेशन. ഓക്കെ, കണ്ടീഷൻ നിലനിർത്തി മാസ്റ്ററുടെ പ്രവൃത്തിക്കായി ഈ കഴിവുകൾ ഉപയുക്തമാകും എന്നുള്ള സങ്കല്പത്തിൽ കണ്ടു തുറക്കും. हमारा ये सब क्वालिटीज मास्टर के काम में उपयुक्त होगा, मास्टर की सेवा में उपयुक्त होगा. चिंता में आंख खोलिए.